यार बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अशा अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स येत असतात, सर्कमस्टान्स येत असतात, कॉन्सिक्वेन्सेस हॅपन होत असतात, ज्यामुळे आपल्याला एका रूट लेवलवर जाऊन आपला हार्ट ब्रेक होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये फेल गेला, तुमची एक्झाम चांगली गेली नाही, तुमचा हार्ट ब्रेक झालं, राईट. लिटरली अशी मी लोक बघितल्या ज्यांना ते डिप्रेशनमध्ये जातात. यार असं करायला नाही. जर का तुम्ही ते करत असला तर तुम्ही स्वतःची व्हॅल्यू डाऊन करून घेता. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे आत्ता बॅड एक्सपिरियन्स झालेला आहे तुमचा, त्याला तुम्ही एक असं तुमच्या ओरिजिनलमधला ॲरो तुम्ही असं कन्सिडर करू शकता. आणि एक अशी कन्सेप्ट असते, यार आपले जे आतले अंगातले बॅक्टेरिया असतात, सेल्स असतात, त्यांना अँटीबॉडीज बनवायची एक कॅपॅसिटी असते त्याच्यामध्ये. जेव्हा हे बॅड एक्सपिरियन्स हॅपन होतात ना, की आपल्या अंगामध्ये आपल्याला आपण अँटीबॉडीज तयार करतो. या अँटीबॉडीज कशा ऍक्ट होतात की तुम्ही इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही हे होईल ते तुम्ही फेस करू शकता, राईट.